कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने माधवनगरचा पाणी पुरवठा खंडित झाला। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ माधवनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हा परिषदेला पाठपुरावा करून माधवनगरमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ झाल्या कारणाने MSEBने कर्नाळ येथील विद्युत पुरवठा बंद केला आणि पाणी उपसा करणाऱ्या मोटरी बंद झाल्या। त्यामुळे माधवनगरचा पाणी पुरवठा खंडित झाला। माधवनगरमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ माधवनगरच्या लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करून पाण्याचे टँकर मिळण्यासाठी पाठपुरावा केला असता जिल्हा परिषदेने माधवनगरसाठी 3 टँकरची सोय केली। गरजेनुसार आणि मागणीप्रमाणे माधवनगरमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ह्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला। सुदैवाने नदीची पाणी पातळी उतरल्याने MSEBने विद्युत पुरवठा पुन्हा सुरू केला असून पाणी उपसा करणाऱ्या मोटरी देखील सुरू झाल्या आहेत। त्यामुळे आता नियमित पाणी माधवनगरला मिळणार आहे अशी माहिती सरपंच अंजू तोरो यांनी दिली आहे।